राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात। राहुल गांधींनी देशामध्ये अनेक वेळा ओबीसीचा अपमान करणारे विधानं केल्यामुळं महाराष्ट्रातला मोठा ओबीसी समाज हा राहुल गांधीच्या विरुद्ध नाराज आहे। राहुल गांधी नेहमी ओबीसीच्या विरुद्ध बोलतात आणि त्यामुळं राहुल गांधीच्या प्रवासामध्ये त्यांना गिफ्ट काय मिळणार? तर काँग्रेस पार्टीचे अनेक नेते काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणार। तुम्हाला जसं जसं राहुल गांधीची यात्रा पुढे पुढे जाईल, शिवाजी पार्कपर्यंत येईल, तसे काँग्रेस लोक सोडतील आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नेते पक्षप्रवेश करतील। आज आमच्याकडे मोठी यादी आली आहे पक्षप्रवेशाची। आपल्याला कळेल पुढे पुढे की राहुल गांधीच्या दौऱ्यांनी काँग्रेस तर संघटित झाली नाही, काँग्रेस तर मजबूत झाली नाही, उलट राहुल गांधीच्या दौऱ्यांनी काँग्रेस ही कमजोर झाली आहे असं चित्र पाहायला मिळेल। काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याच्या सभेमध्ये पद्माकर वळवी 1 लक्षच्या वर लोक ज्यांच्या म्हणण्यावर यायचे असे पद्माकर वळवी हे काँग्रेसचे नेते आहेत, माजी पालकमंत्री आहेत, 5 वेळा आमदार आहेत। त्यांनी माझी भेट घेतली। आज पक्षप्रवेशाची चर्चा होईल, पण आज बघा नंदुरबारमध्ये राहुल गांधी त्यांचा सिनियर नेता 5 वेळा आमदार असलेले पद्माकर वळवी माझ्याशी चर्चेला येतात। याचा अर्थ राहुल गांधी यांचा जो महाराष्ट्र दौरा आहे हा दौरा काँग्रेसला वाढवण्याकरता नाही आहे, तर काँग्रेस पार्टी ही कमजोर करण्याकरता आहे। कारण राहुल गांधी हे नेहमी आदिवासी, मागासवर्गीय, ओबीसी समाजाच्या विरुद्ध अनेक प्रकरणात तुम्हाला अनेक प्रकरणामध्ये त्यांनी या ठिकाणी अन्यायग्रस्त भूमिका घेतलेली आहे। त्यामुळं राहुल गांधी हे काँग्रेस बचाव नाही तर काँग्रेस डुबवणारे नेते आहेत। हे काँग्रेस पार्टीचं पाप आहे, आमचं नाही आहे। काँग्रेस पार्टीच्या काळात झालेल्या अनेक आदिवासीवर अन्याय करणाऱ्या घटना आहेत। आमच्या काळात कधी तसं झालं नाही। आम्ही कधीही आदिवासीवर अन्याय करू शकत नाही, आमचं सरकार हे करत नाही। काय म्हटलंय? राहुल गांधी हे काहीतरी बोलायचं म्हणून बोलत असतात। काँग्रेस पार्टीचा हे ब्लडच आहे की जनतेमध्ये कन्फ्युजन निर्माण करणाऱ्या, हा नेहमी संभ्रमाचं राजकारण करणाऱ्या, अशा विषयाला जाणून बुजून, ज्या विषयात तथ्य नाही आहे, ज्या विषयात काही शून्य त्या ठिकाणी अर्थ आहे, अशा विषयाला घेऊन राहुल गांधी बोलत असतात। त्यामुळे त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं। या संदर्भात जरांगे पाटलांना विचारलं असता ते म्हटले की मराठे आता देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात गुलाम लागू घेण्यात आहेत। भावनिक लाट काय असेल ती भाजपला कळेल नाही। असं आहे की माननीय देवेंद्रजींनी मराठा आरक्षणाकरता ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या संपूर्ण उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। ज्या व्यक्तींनी समाजाला, शेवटी आम्ही काही हे मान्य करत नाही की आम्ही कोणावर दया करतो किंवा काही करतो, पण मराठा समाजाला ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला
आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण दिलं, आताही मराठा समाजाच्या पाठीशी देवेंद्रजी आहेत, सरकार आहेत, आम्ही सर्व आहोत. एक मताने मराठा आरक्षणाला आम्ही त्या ठिकाणी पूर्ण ताकद देण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाच्या प्रत्येक विषयामध्ये देवेंद्रजींनी आपलं संपूर्ण त्या ठिकाणी शासकीय जी काही भूमिका आहे ती व्यक्त केली. आणि त्यामुळं मला वाटतं की अशा व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी समाजाला पुढे नेण्याचं काम केलं, समाजाच्या त्या ठिकाणी आर्थिक त्या ठिकाणी भूमिका ज्या आहेत, सामाजिक भूमिका आहेत, ज्या ठिकाणी बळकट करण्याची भूमिका घेतली आहे, तर मराठा समाजाने सुद्धा हे समजून घेतलेलं आहे. आता देवेंद्रजीबद्दल काहीतरी बोलून त्यांचं नाव हे जाणीवपूर्वक म्हणजे जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये जाणीवपूर्वक संभ्रम तयार करण्याकरता काही लोक काम करतात आहे. पण मराठा समाजाला हे माहिती आहे की देवेंद्रजी असे नेते आहेत ज्यांनी मराठा समाजाला संपूर्ण न्याय देण्याकरता प्रयत्न केला आहे. कारण अहवाल आल्यावरती वातावरण दूषित होईल असं ते म्हणत आहेत. या अहवालाला का घाबरतात, चौकशीला का घाबरतात, तुमचं घटनांमागे कोणाचा हात आहे? नाही, मला वाटतं SITचा रिपोर्ट आल्यावर या विषयावर बोलता येईल. सर, मोदी में जानना चाहेंगे आज राहुल गांधी मोदींवरती टीका त्यांनी केली आहे की देश ते 25 जे असे कोट्यवधी आहेत त्यांचे लाखोचं कर्ज जे आहे ते मोदी सरकारने माफ केलं. अहो, राहुल गांधीला काही बोलायचं, जे बोलतात त्यांनाच माहीत नाही की मी काय बोलतो आहे. कुणीतरी लिहून देतं आणि राहुल गांधी वाचतात. त्यांना स्वतःचा काही त्या ठिकाणी त्यांनी कधी अभ्यास करून एखाद्या विषयाला हात घातला आहे, त्यांनी कुठला अभ्यास करून एखादी या ठिकाणी या जनतेसमोर गेले आहेत किंवा एखादी बाब मांडली आहे. मला वाटतं राहुल गांधी कुणीतरी लिहून देतं आणि तेवढंच वाचतात असं मला दिसत आहे. भाजपकडून मित्रपक्षांना आश्वासन देण्यात आलेलं आहे की आता तुम्हाला लोकसभेचं राहू द्या, तुमच्या विधानसभेत आपण जे काय आहे ते करू. त्यामुळे मित्रपक्षांमध्ये मित्र पक्षाला कुठेही अन्याय होणार नाही, कोणाची उंची कमी होणार नाही, असं कुठलंही कर्तव्य भारतीय जनता पार्टी करणार नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे राहुल गांधी आज नंदुरबार में है, उन्होंने काफी बातें आदिवासियों को लेके भी कही है कि आदिवासी असली मालिक हैं. बीजेपी आपको वनवासी बुलाती है, हम आपको आदिवासी बुलाती है. अडानी का भी जिक्र किया, क्या कहेंगे? देखिए, नंदुरबार में जब भी कांग्रेस का लीडर जाता है 1 लाख के ऊपर लोग रहते हैं उसको सुनने के लिए. राहुल गांधी आज नंदुरबार में आए, 5000 लोग थे और वो भी उनको सुनने को तैयार नहीं थे. राहुल गांधी महाराष्ट्र में आए और नंदुरबार के ही कांग्रेस के बड़े नेता पद्माकर वड़वी जी, जो 5 बार विधायक है, वहाँ पालक मंत्री रह चुके हैं, प्रभारी मंत्री रह चुके हैं, महाराष्ट्र के बड़े मिनिस्टर थे, वो भारतीय जनता पार्टी में आने के लिए आज मेरे से मुलाकात की है. कैसे लीडर है राहुल गांधी? जब वो नंदुरबार में आते, उनका बड़ा नेता छोड़ के जा रहा है उनको, जिनके पास 1-1 लाख लोगों की सभा लेने का क्षमता ऐसे पद्माकर वड़वी जी है. तो राहुल गांधी जब आते हैं महाराष्ट्र में तो जनता में गुस्सा होता है. जनता में गुस्सा इसलिए होता है कि राहुल गांधी के पूरे प्रवास में ओबीसी समाज का अपमान करना उनका एक एजेंडा ठहरा हुआ है. राहुल गांधी का एजेंडा है साथ में स्वतंत्र वीर सावरकर जी का अपमान करना. हर बार वो यही करते हैं. और आदिवासी और मागासवर्गीय समाज के लिए कांग्रेस पार्टी ने आज तक कुछ काम नहीं किया है. जो किया मोदी जी ने किया है. आज जनता मोदी जी के पीछे खड़ी है. मोदी जी की गारंटी है विकसित भारत की. मोदी जी की गारंटी है आदिवासी का विकास करने की. मोदी जी की गारंटी है ओबीसी का विकास करने की. मोदी जी की गारंटी है इस देश को बलशाली बनाने की. तो मुझे लगता है कि राहुल गांधी का पूरा प्रवास आपको दिखेगा, भारत जोड़ो यात्रा, ये कांग्रेस पार्टी को पूरी कमजोर करने की यात्रा है. और आप जब यहाँ पहुंचेगी यात्रा शिवाजी पार्क में, तब तक आप कांग्रेस पार्टी में बड़े बड़े बॉम्ब ब्लास्ट दिखेंगे. आपने देखा होगा अभी अशोक चौहान जी ने पार्टी छोड़ दी. आपने देखा होगा बसवराज पाटिल जी कांग्रेस के मंत्री थे, उनने पार्टी छोड़ दी. आज पद्माकर वड़वी जी कांग्रेस पार्टी छोड़ रहे हैं. और जैसी जैसी यात्रा सामने आएगी आपको कांग्रेस पार्टी कमजोर होते दिखेगी. राहुल गांधी का ये दौरा
कांग्रेस पार्टी को कमजोर करने वाला दौरा है। सीट बंटवारे को लेकर क्या चल रहा है? सीट शेयरिंग को लेकर सर कब तक फैसला हो जाएगा सर? सीट शेयरिंग को लेकर कहाँ पे चटका है? बीजेपी कितनी सीट्स मांग रही है? देखिए, हमारे तीनों और 11 पार्टी की जो एनडीए है, एकनाथ जी शिंदे, अजीत पवार जी, भारतीय जनता पार्टी और हमारे सारे अलायंस पार्टी है, 80% जगह पर हमारी बातें पूरी हो चुकी है। हमारे में कोई विवाद नहीं है। 2, 4, 5, 6 जगह पर चर्चाएं चालू है और वह जो जीतेगा, जो जीत सकता है, उनके साथ निश्चित रूप से हमारा ये कोई एक पाव आगे जाएगा, कोई एक पाव पीछे आएगा, लेकिन हमारा अच्छे से अलायंस हो जाएगा और जल्दी आपको 2-3 दिनों में ही अच्छी खबर आएगी और हम लोग पूरे ईमानदारी से लड़ेंगे, पूरे ईमानदारी से साथ देंगे और हम लोग 51% की लड़ाई करेंगे। हमारी महायुति में कोई भी टकराव नहीं होगा और हम 51% की लड़ाई हर बूथ पर लड़ेंगे। हमारा चुनाव का जो लड़ाई होगी वो बूथ पर होगी और निश्चित रूप से सारे कैंडिडेट 51% वोट शेयर लेके मोदी जी के नेतृत्व में चुन के आएंगे। बीजेपी के कुछ सीनियर लीडर्स को लोकसभा चुनाव लोकसभा के लिए खड़ा किया जा सकता है। सुधीर मुनगंटीवार इस तरह की अटकलें हैं सर, उसको लेकर क्या कहेंगे? जागा वाटपाबद्दल कुठलाही तिढा नाही। 80% जागा, जवळपास 80% जागेचं वाटप झालं आहे। 20% 5-6 सीटवर आम्ही चर्चा करतो आहे। जो जिंकेल, जो ताकदीने जिंकेल, 51% वोट शेअर घेऊन जिंकेल, असं आमची चर्चा सुरू आहे। आमचे 11 एनडीएचे पक्ष आम्ही एकत्र आहोत। आम्ही प्रचंड ताकदीने लढणार आहोत आणि 51%चे वोट शेअर घेऊन आम्ही निवडून येऊ। लवकरच 2-3 दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। नाना पटोले असं म्हणतात की भाजप 150 पार होणार नाही, त्यामुळे थोडा पुढे राजकारण करते नाना पटोलेजी यांना मुंगेरी लाल के हसीन सपने रोज दिसतात आहे आणि त्यामुळं त्यांना दिसत आहे मोदी जी अब की बार 400 पार हा जो आम्ही नारा दिला आहे, मोदी जी की गॅरंटी है। मोदी जीच्या गॅरंटी विकसित भारताची आहे आणि समाजातला प्रत्येक घटक हा मोदीजींना मत देणार आहे। त्यामुळं नाना पटोलेजींनी मुंगेरी लाल के हसीन सपने पाहावे। आता त्यांच्याकडे दुसरं काही नाही आहे। सीए का जो भी कानून इस देश में आया था वो 1.5 साल 2 साल पहले आया हुआ है, आज का नहीं है। कोरोना के संक्रमण के समय वो लागू नहीं किया गया, अभी लागू किया गया और उसमें गलत क्या है? उसमें गलत क्या है? किस पर अन्याय होने की बात नहीं है। नागरिकता देने वाला कानून है, नागरिकता छीनने वाला नहीं है। किसी को डर की बात नहीं है। जिनको नागरिकता मिली है, जिनको सारे रेसिडेंस यहाँ मिला हुआ है, उनको डरने की बात नहीं है। और ये कानून तो नागरिकता देने वाला है, लेने वाला नहीं है। इसलिए ये एक अच्छा निर्णय केंद्र सरकार ने हमारा मैनिफेस्टो में किया था। पिछले बार जो हमने मैनिफेस्टो दिया था भारतीय जनता पार्टी ने चुनाव का, वो चुनाव का मैनिफेस्टो हमने पूरा किया है और ये पूरा करना हमारी जवाबदारी है। जब हम वोट लेते हैं तो वोट ये कर्जा समझकर लेते हैं और वोटों का कर्जा चुनाव के पहले वापस होना चाहिए, ब्याज के साथ वापस होना चाहिए। इसलिए जो हमारा मैनिफेस्टो होता है वो पूरा करने का प्रयास भारतीय जनता पार्टी ने किया, हमारे नेताओं ने किया है। सर बच्चू कडू असं म्हणताय और संजय राउत कह रहे हैं कि हिंदू मुसलमान करने की कोशिश की जा रही है चुनाव से पहले। बीजेपी हमेशा ये करती है क्योंकि उनके पास कोई मुद्दे नहीं है। कांग्रेस पार्टी का ही ब्लड है। कांग्रेस पार्टी ने जीवन भर ये राजनीति की है कि मुस्लिम लोगों को कंफ्यूजन में डालना, इधर बौद्ध समाज के और मागासवर्गीय समाज के कहना कि बीजेपी वाले आएंगे तो घटना बदल डालेंगे, संविधान बदल डालेंगे। मुस्लिम समाज को कहेंगे ये बीजेपी वाले आएंगे तो पाकिस्तान भिजवा देंगे। भाई साहब, 10 सालों में मोदी जी आए, किसी एक व्यक्ति को नुकसान हुआ है? 10 साल माननीय मोदी जी रहे, कोई नुकसान हुआ है? उल्टा माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने जो एक कानून लाया है सीए का, ये नागरिकता देने वाला कानून है। कांग्रेस पार्टी फिर एक बार समाजों को बहकाने का काम कर रही है। निश्चित रूप से सीए का कानून ये किसी धर्म के खिलाफ नहीं है, किसी व्यक्ति के खिलाफ नहीं है,
किसी समाज के खिलाफ नहीं है। ये कानून नागरिकता देने वाला है। इसीलिए मैं बार बार कहता हूँ, कांग्रेस पार्टी का ब्लड ये जानबूझकर संभ्रम पैदा करने वाला है। असं म्हणतायत की जे सरकार स्थापन झालं त्यात आमचा सिंहाचा वाटा होता, परंतु भाजपची पहिल्यापासूनच नीती अशी राहिली आहे की लहान पक्षांना सन्मान केला जात नाही। बच्चू कडू हे एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेचे घटक पक्षाचे आमदार आहेत। त्यामुळं बच्चू कडूंना जे काही बोलायचं आहे ते एकनाथ शिंदेजींच्याच, कारण शेवटी शिंदेजी हे मुख्यमंत्री आहेत आणि माझ्या माहितीनुसार महाविकास आघाडीमध्ये जेवढा न्याय बच्चू कडूंना मिळाला नाही त्यापेक्षा जास्त न्याय महायुतीमध्ये बच्चू कडूंना मिळाला आहे। बच्चू कडू जे आमचे मित्र आहेत ते समजून घेतील आणि महायुतीमध्ये चांगलं काम करतील असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।